12वी बोर्डाचा आज निकाल लागलाय, पण मार्कशीट बाबत यंदा बोर्डाने काही अत्यंत महत्त्वाचे बदल केले आहेत. नक्की कोणते बदल झालेत ते सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमी देत असतो. विद्यार्थ्यांसाठी यंदाची सर्वात मोठी बातमी म्हणजे मार्कशीटवर नावाचा क्रम बदलला आहे. आतापर्यंत गुणपत्रिकेवर आधी आडनाव असायचं, पण आता जुनी पद्धत मोडीत निघाली आहे. तुमच्या आधार कार्ड किंवा अपार आयडी नुसार आता आधी विद्यार्थ्याचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा क्रमाने नाव छापले जाणार आहे. दुसरा मोठा बदल म्हणजे गुणपत्रिकेच्या सुरक्षेसाठी आता त्यावर विद्यार्थ्याचा फोटो आणि एक विशिष्ट QR कोड असेल. यामुळे निकालाची पडताळणी करणं अधिक सोपं आणि सुरक्षित होणार आहे. आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे पूर्वी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट मिळायला खूप वेळ लागायचा. आता निकाल लागल्यापासून 15 दिवसातच मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोनही एकाच वेळी मिळणार आहेत. या डिजिटल आणि प्रशासकीय बदलांमुळे बोर्डाचे तब्बल 3 कोटी रुपये वाचणार आहेत. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.